मित्रांनो नमस्कार. 90च्या दशकामध्ये गाजलेलं गाणं होतं, तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. आजच्या काळात फडणवीसांवर जर हे गाणं थोडंसं चेंज केलं तर आपण असं म्हणू की तुम इतना क्यों गुस्सा कर रहे हो, क्या टेंशन है जिसको छुपा रहे हो. नमस्कार, मी अमित जोशी. वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार हलका फुलका विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. 2020-22च्या वेळेमध्ये आपण जाऊया, ज्यावेळी सत्तेवर महाविकास आघाडी होती. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते. ते विरोधी पक्षात असताना फक्त उद्धव ठाकरेंना टेन्शन देण्यासाठी ते आणि त्यांचे सहकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारात जायचे, चहा पियायचे, जेवायचे, त्यांना आपल्या दरबारात बोलवायचे. म्हणजे इतकी मैत्री त्यांची घट्ट होती. 2024च्या लोकसभेमध्ये तीच मैत्री लक्षात घेऊन आणि फडणवीसांबरोबर असलेले संबंध लक्षात घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार न देता, तसे उमेदवार दिले असते तरी निवडून आले नसते, पण तरीही आपले उमेदवार न देता त्यांनी पूर्ण पाठिंबा महायुतीला दिला. लोकसभेमध्ये महायुतीला 17 जागा मिळाल्या. जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळी उमेदवार उभा केला असता किंवा आपला पाठिंबा जर महायुतीच्या उमेदवाराला दिला नसता तर त्या 17 पैकी किमान 5 ते 6 जागा या अडचणीत आल्या असत्या आणि त्याच्यातली एक जागा होती रवींद्र वायकर यांची. पण अचानकपणे ही मैत्री अशा दुश्मनीत कशी बदलली. दुश्मनी म्हणजे राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो, कोणी कोणाचा दुश्मन नसतो, पण तरी देखील भर सभागृहात राज ठाकरे यांचा उल्लेख करताना देवेंद्र फडणवीस यांनी सुपारी बाज असा उल्लेख केला. मनसैनिकांनी बरेच दुखावले गेले. अनेक मराठी माणसांना देखील आश्चर्य वाटलं की इतकी दोघांची मैत्री असताना अनेकदा राज ठाकरे यांनी फडणवीसांना पाठिंबा दिल्यानंतर, मदत केल्यानंतरही भर सभागृहामध्ये राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट म्हणतात, राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणतात. राज ठाकरे यांनी काय सांगितलेलं तर 2 फक्त त्यांनी वाक्य म्हटलेली. एक म्हणजे मिसिंग लिंक, याच्यावर जर कोणी बोललं तर तो महाराष्ट्राचा द्वेषक असा. आणि दुसरी गोष्ट ते बोलले की 2 वाक्य तुम्ही हिंदीत का बोलले. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस इतके चिडले की त्यांनी थेट राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज आणि मिमिक्री आर्टिस्ट असा केला. पण एक गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की हा राग म्हणजे जरी त्यांनी निशाणा राज ठाकरेंवर धरला असला तरी त्यांचा राग हा एकनाथ शिंदे आणि केंद्रात बसलेले गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आहे. त्याला कारणही तसंच आहे. पंतप्रधान पदाची स्वप्न पाहणारे आणि मीच महाराष्ट्राचा चाणक्य आहे, फोडाफोडीचा मीच राजा आहे, असं जे वलय मुख्यमंत्र्यांनी तयार केलं होतं त्याला कुठेतरी तडा जाताना दिसतोय. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री न होता उपमुख्यमंत्री झाले, ते उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांची कोंडी कोणी केली तर ती फडणवीसांनी केली. फडणवीसांनी त्यांना पूर्णपणे वर्षभर दाबून टाकलं होतं. पण आता तेच एकनाथ शिंदे फडणवीसांवर भारी पडलेले आहेत. भारी एवढ्यासाठी पडले आहेत की फोडाफोडीच्या राजकारणामध्ये आघाडी जर कोणी घेतली असेल तर ती एकनाथ शिंदेनी घेतली आहे. दिल्ली दरबारी मोदी, अमित शाह यांच्या दरबारात वजन कोणाचं असेल तर ते एकनाथ शिंदे यांचं आहे. मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत. मोठ्या प्रमाणावर पैसे वाटत कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असताना फडणवीसांचं नाव मात्र आपोआप मागे गेलंय. त्यातच फडणवीसांचे काही उद्योग इकडचे असतील, ते कशा पद्धतीने पक्षातील लोकांना दूर ठेवतात, कशा पद्धतीने बाहेरून आलेल्यांना जवळ करतात, या सर्व गाथा आणि कथा या एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या कानावर घातल्या. दुसरी गोष्ट, अमित शाह यांच्या सांगण्यावरूनच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक झालेत. कारण अमित शाह यांना असं वाटतं की फडणवीसांनी पुढे येऊ नये. कारण फडणवीसांनी पुढे येणं म्हणजे ते संघ परिवाराच्या गुडबुक मध्ये जाणं. त्यांनी संघ परिवाराच्या गुडबुक मध्ये जाणं म्हणजे पंतप्रधान पदाच्या उमेदवारीच्या शर्यती देणं. त्याने उमेदवारीच्या शर्यती देणं म्हणजे अमित शाह यांनी शर्यतीतून बाहेर पडणं. आणि अमित शाह यांचं सर्वात मोठं जर स्वप्न असेल तर मोदींनंतर पंतप्रधान पद आपल्याला मिळावं. त्यासाठी महाराष्ट्रावरही त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. महाराष्ट्रात फडणवीसांना न धरता फडणवीसांचा सर्वात मोठा अंतर्गत विरोधक कोण आहे तर ते आहेत एकनाथ शिंदे. वरवर दोघंही सांगत असतील की आम्ही एकत्र आहोत, ठीक आहे, ते त्यांना दाखवावंच लागेल कारण महायुती सत्तेत आहे.
परंतु जिथे पंतप्रधान पदाची स्वप्न येतात, जिथे मुख्यमंत्री पदाची स्वप्न येतात, तेव्हा एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे अंतर्गत दुश्मन आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेना जवळ करून एक प्रकारे फडणवीसांना अमित शहा यांनी झटका दिलेला आहे. आजच्या स्थितीमध्ये फडणवीस बरेच मागे पडले आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि पुढे कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे त्यांना तो राग आहे, प्रचंड राग त्यांच्या मनामध्ये आहे आणि तो राग, ती खतखत त्यांनी त्या दिवशी सभागृहात बोलून दाखवली. वास्तविक मिसिंग लिंकवर एखादी दुर्घटना झाली त्यावर बोलण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे, कारण 7,000 कोटी खर्च केलेले आहेत, ते पैसे जनतेचे आहेत. त्यामुळे लोक असू दे, विरोधक असो, हे आरोप करणार. तुम्ही विरोधी पक्ष नेते असताना उद्धव ठाकरे यांच्यावर किती आरोप केले कोरोनाच्या काळात, केलेत ना तुम्ही. तेव्हा तुम्ही महाराष्ट्रद्वेषी नव्हता किंवा तुम्ही महाराष्ट्रद्रोही नव्हता. आताच त्या मिसिंग लिंकचा एखादा पार्ट तुटतो, त्याच्यावर लोक टीका करतात, विरोधी पक्ष टीका करतात आणि तुम्ही सांगतात की मी ते सहन करणार नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जे तुमचे मित्र होते, ज्यांचा वापर तुम्ही 2024च्या लोकसभेमध्ये केला, ज्यांचा वापर उद्धव ठाकरेंना अस्वस्थ करण्यासाठी केला, तो तुमचा खास मित्र, आणि त्याचा उल्लेख तुम्ही भर सभागृहामध्ये 288 आमदारांच्या समोर सुपारीबाज किंवा मिमिक्री आर्टिस्ट असा करता. यावरून हे लक्षात येतं की तुम्हाला फार टेन्शन आलंय आणि जनतेच्याही हे लक्षात आलंय की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं प्रचंड टेन्शन हे देवेंद्र फडणवीस यांना आलं आहे आणि म्हणून ते कुठे ना कुठे तो राग काढत असतात आणि त्याचाच बळी गेला राज ठाकरे आहेत. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतो. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.